नमस्कार. नगरपालिकांचा निकाल लागला आणि त्यावरच्या काही निकालांवर स्पेशली भाष्य होऊ लागलं. विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूजचा निकाल यावर तर काय चर्चा झडू लागल्यात. मोहिते पाटलांनी आपला गड राखला. मोहिते पाटलांनी भाजपला अस्मान दाखवलं. मोहिते पाटलांनी भाजपला जागा दाखवली. फडणवीसांच्या मर्यादा रोखल्या वगैरे वगैरे. खर तर हा सगळा प्रकार म्हणजे चालना कुठं बडविले भट असा होता. मी अर्थात फडणवीस भट या कॅटेगरीत येत नाहीत तसं ते कॅटेगरीत त्या, पण उगा आपलं एक ब्राह्मण म्हणून ठोकणे याच्यापर्यंत ते होतं. पण चालना कुठे हा शब्द जरा नीट तपासला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना मोहिते पाटलांनी शह दिला आहे हे दाखवताना आपलं किती फाटलं आहे हे मात्र दाखवलेलं नाही आहे. म्हणून मी माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज हा शब्द वापरला. म्हणजे सगळं ते कसं झालंय माहितीये का, की शेळीचं शेपूट म्हणतात ना, इज्जतही झाकत नाहीत, माशाही उठत नाहीत, एवढं असतं आपलं. ते असं झाकलं तरी पार्श्वभाग झाकून जात नाही आणि अंगावर बसलेल्या माशा उठवाव्या म्हणजे उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होते. खाजवावं कसं तसं, माशा उठवाव्या कशा, अशी अवस्था झालेली असते. हे अकलूज नावाचं शेळीचं शेपूट घेऊन मोहिते पाटील जे सांगतायत ते काय आहे, कितपत खरं आहे हे तपासलं पाहिजे. मुळात मोहिते पाटलांच्या प्रभाव क्षेत्रात किती मनपा नगरपालिका होत्या, नगरपंचायती होत्या त्याचा विचार कोणी केलाय? किती नगरपंचायतीमध्ये मोहिते पाटलांना आपलं प्राबल्य राखता आलंय याचा विचार केलाय? एक अकलूज घ्यायचं आणि त्यावर आम्ही जिंकलो म्हणायचं. बरं, अकलूज मध्येही जे जिंकलंय ते कितपत खरं आहे? पहिल्यांदा अकलूज सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. जिथे भाजपचा अश्वमेध रोखला असा शब्द प्रयोग केला जातो आहे त्या अकलूजवर मोहिते पाटलांची निरंकुश सत्ता होती. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त व्हायचं. बोटावर मोजता येतील 1, 2, 3, 4 अशी मतं भाजपच्या उमेदवाराला मिळायची. मागच्या लोकसभा निवडणुकीपासून आत्ता झालेल्या नगरपंचायत निवडणुकीपर्यंत काय स्थिती आहे? आकडे दाखवतो. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला अकलूजमध्ये मिळालेली मतं होती 4000. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मिळालेली मतं होती 8000 आणि आत्ता नगरपंचायतच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपला मिळालेली मतं आहेत 9775. लोकसभा ते नगरपंचायत किती मतं वाढलीत? 4000 ते पावणे 10000, जवळपास 10000 एवढा फरक आहे. भाजप हरतेय की हरवण्याच्या तयारीकडे चालली आहे याचा विचार मोहिते पाटलांनी करायचा आहे. घरटी मोहिते पाटलांच्या संस्थेतला कर्मचारी सापडतो. कुणी शिक्षण संस्थेवर, कुणी साखर कारखान्यावर, कुणी मॉलमध्ये, त्या ग्राहक भांडारात, कुठे ना कुठेतरी मोहिते पाटलांची नोकरी असलेला वर्ग त्या अकलूजमध्ये राहतो. तरीही 10,000च्या आसपास भाजप मतदान घेतं. मला जरा अजून आकडे काही सांगायचे आहेत. 2017 मध्ये या स्थितीत भाजपचे किती नगरसेवक निवडून आले होते मागे झालेल्या निवडणुकीमध्ये आणि आता किती आलेत? तुमच्या लक्षात येईल की भाजपचे 0 होते आणि आता 4 आहेत. मोहिते पाटलांच्या गडात 4 नगरसेवक निवडून आले. म्हणजे अकलूजचं जे मतदान आहे ना ते सुद्धा भाजपकडे झुकू लागलेलं आहे. नगरसेवकांची संख्या 4 वर गेली आहे. मतदानाची संख्या जवळपास पावणे 10,000 म्हणजे 49% गेली आहे. 51% मोहितेंच्या बाजूनी आहेत, 49% भाजपच्या बाजूनी आहेत. येतंय लक्षात? खरी गोम इथे आहे.
त्यामुळं अकलूज सरकू लागलाय, हटू लागलाय हे सांगायला तयार नाहीत. हबूक ठोकून दाखवता येतं आपण काय केलंय ते. एक अकलूज जिंकलंय, पण माढ्यात काय स्थिती आहे ज्याची जबाबदारी खरं तर मोहिते पाटलांची आहे. मी सोलापूरवरही स्वतंत्र बोलणार आहे. मला काही जिल्ह्यांवर आणि काही लोकसभा मतदारसंघांवर स्वतंत्रपणे बोलायचं आहे. माढ्याची काय स्थिती आहे? या माढा लोकसभा मतदारसंघात फलटण, म्हसवड, कुर्डवाडी, करमाळा, पंढरपूर एवढ्या नगरपालिका नगरपंचायती येतात. अकलूज वगळता फलटण, म्हसवड, कुर्डवाडी, करमाळा, पंढरपूर इथं कोण विजयी झालंय? मोहिते पाटलांचा सपशेल पराभव झालाय. इथे महायुतीला यश मिळालंय. मग एक अकलूज घ्यायचं, तिथे यश मिळालंय म्हणायचं आणि ओरडत सुटायचं की बघा 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 काय चाललंय, कसं चाललंय. अहो, त्या सोलापूर जिल्ह्यात 31 भाजपचे नगरसेवक होते. 31 2017 साली त्या सोलापूर जिल्ह्यात भाजपचे 131 नगरसेवक आहेत. 100 वाढलाय. जो काही पराभव राम सातपुतेचा माळशिरस मध्ये झालाय, अकलूज माळशिरस, आणि जो काही पराभव लोकसभेत झालाय त्याचा वचपा पुरेपूर घेतला चाललाय. पुरेपूर. सोलापुरात माणूस दिसणार नाही अशी स्थिती आहे आणि अत्यंत गांभीर्याने भाजपनं घेतलेली ही निवडणूक आहे, किंवा सोलापूरचं राजकारण गांभीर्याने घेतलेलं आहे. जी ताकद सोलापूर, माढा या भागात भाजप लावताय ती बघता राम सातपुतेचा पराभव आणि लोकसभेतलाही राम सातपुतेचा पराभव हा भाजपनं खूपच गांभीर्यानं घेऊन त्याचा वचपा काढायचं ठरवलाय. फक्त मीडिया चित्र रंगवतं ते तुमच्या समोर मांडायचं होतं, म्हणूनच हा विषय घेऊन आलोय. लक्षात येतंय ना मोहिते पाटलांचा विजय किती मोठा, किती अवाढव्य, किती कसा आहे ते. आता त्रिपुराचं लक्षात ठेवा, कोल्हापूरचं लक्षात ठेवा, बंगालचं लक्षात ठेवा. भाजप घुसला की उपसताना दसड्या काढून उपसतो, जमीन उघडून उपसतो, हे लक्षात ठेवायचं. आता त्या भागात भाजप घुसलाय. मीडियानी 49% मतांचा 4 नगरसेवकांचा विचार करावा आणि फलटण, म्हसवड, कुर्डवाडी, करमाळा, पंढरपूर इथेही काय झालंय ते नक्की सांगावं. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधाया